विनम्र अभिवादन. रंगदेवतेला वंदन करू. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणारा मराठमोळ्या लोकगीतांचा, लावण्यांचा, भक्तिगीतांचा सुरेल नजराणा निर्माता सिद्धेश दिवेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला वाद्यवृंद सादर करीत आहोत. स्वर तरंग हो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाच्या स्तवनाने केली जाते, पूजनाने केली जाते. कारण गणेश ही विद्येची तसेच कलेची देवता आहे. त्या गणेशाला वंदन करत आहोत कारण ती येणारी विघ्ने निर्विघ्नपणे पार पाडत असते. त्या गणेशाला वंदन करतोय आम्ही या सुमधुर गीतामधून.
गणपती बाप्पा, जोरदार जोरदार म्हणालो, गणपती बाप्पा. तर रसिक हो, असा हा गणेश कलेची तसेच विद्येची देवता आहे. हा आपला भारत देश, आणि हा आपला भारत देश खऱ्या अर्थानं खेडेगावामधून सुरू होतो. आणि या खेड्यांचा, आपल्या गावांचा ज्या वेळेस संबंध येतो, त्यांची जी दिनचर्या आहे ती कशा प्रकारे आहे. त्यांची दिनचर्या सुरू होते ती सकाळच्या प्रभात काळीपासून. पूर्वीच्या काळी प्रभात काळी टाळ चिपळ्या घेऊन येणारी स्वारी असायची, ती म्हणजेच वासुदेवाची स्वारी. वासुदेव देवाचं नाम स्मरण करणार, डोक्यावर मयूर टोळ आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन देवाचं मुखी नाम घेत गावाला जागवत येणारा हा वासुदेव. आणि हाच वासुदेव घेऊन जावत पुढच्या गीतामधून उजून आलंय आभाळ रामाच्या पहारी. वासुदेवाची स्वारी सूर्या संग अंगार गांगार उजेड केला ते तो म्हणून बेजार का बेजार. मोर पुण्याई पडती या भारी वासुदेवाची स्वारी वासुदेवाची स्वारी.
वासुदेवाची वासुदेवाची स्वारी दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. हॅलो, जे कोणी उभे असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी बसवून घ्यायचं आहे. इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अशी ही आपली संस्कृती सुरू होते ती गावखेड्यापासून, आणि या गावखेड्यापासून आपण नंतर पूजा करत असतो त्या आपल्या देवदेवतांची. देवदेवता आपल्या अनेक आहेत, पण मला खास करून एक देवता खूपच आवडते, आणि ती म्हणजेच राम, श्रीराम प्रभुचंद्र. रामायणाचा काळ खऱ्या अर्थानं खूपच चांगला होता. रामायणामध्ये काय नाहीये, त्यामध्ये त्याग आहे, बंधुप्रेम आहे, एकमेकांचा विश्वास आहे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असलेला हा राम, त्या रामाचं काय गुणगान. बरं, ज्यानं राज्याभिषेक न मिळावा, गादी आपल्या भावाची तशीच राहावी म्हणून पादुका त्या भरतानं त्या सिंहासनावर ठेवल्या. आईच्या वडिलांच्या वचनासाठी रामानं, लक्ष्मणानं संन्यास घेतला, आणि सेवक कसा असावा तर हनुमानासारखा असा तो काळ रामायण युग म्हणतात. ते सतयुग होतं, आणि हा त्यात कलियुग आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे त्या सतयुगाची. घेऊन जाऊ